नागरिकांनी सूचना हरकती मांडाव्यात. पालिकेचं आवाहन. केंद्र शासनाच्या अमृत 2.0 अभियानांतर्गत शिरोळ शहरात सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेच्या कामकाजाबाबत सर्वसमावेशक चर्चा करून पुढील दिशा निश्चित करण्यासाठी शिरोळ नगर परिषदेच्या वतीनं बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता दलित मित्र गैलासवासी भाई दिनकररावजी यादव सभागृह शिरोळ नगर परिषद कार्यालय इथे सहविचार सभेचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीत शहरातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या सूचना, हरकती आणि अपेक्षा मांडाव्यात असं आवाहन प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव तसेच सर्व नगरसेवक व नगरसेवकांनी केले आहे. शिरोळ शहराच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून सुरक्षित, शुद्ध आणि नियमित पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियानांतर्गत सुमारे 26,69,00,00,000 खर्चाची पाणीपुरवठा योजना राबवण्यात येते. या योजनेमुळे शहरातील अनेक वर्षापासूनचा पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष कामकाज सुरू झाल्यानंतर विविध ठिकाणी कामातील त्रुटी, निकृष्ट दर्जा, पूर्ण कामं आणि नियोजनातील उणीवा नागरिकांच्या निदर्शनास आल्या. त्यामुळे शहरवासियांमध्ये तीव्र नाराजी व असंतोष निर्माण झाला होता. शहरातील नागरिकांच्या सहभागातून अधिक पारदर्शक आणि प्रभावी निर्णय घेण्याचा नगर परिषदेचा प्रयत्न असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं. नागरिकांनी केवळ तक्रारी नोंदवण्यापुरतं मर्यादित न राहता सकारात्मक सूचना, आवश्यक बदल आणि स्थानिक अडचणी बैठकीत मांडाव्यात, जेणेकरून पाणीपुरवठा योजना अधिक सक्षम आणि लोकाभिमुख होईल असं आवाहन करण्यात आलं. शहराच्या भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्यानं बुधवार दिनांक 8 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता होणाऱ्या सहविचार सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपलं मत मांडावं असं आवाहन प्रथम लोकनियुक्त महिला नगराध्यक्षा सौ योगिता कांबळे, उपनगराध्यक्ष पृथ्वीराज सिंह यादव तसेच सर्व नगरसेविकांनी केलं आहे. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.